नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेणीश नर्सिंग क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत प्रायमरी हेल्थ केअर सेंटर। प्रायमरी हेल्थ केअर सेंटर हे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुविधांचा केंद्रबिंदू आहेत। सुमारे 20,000 ते 30,000 एवढ्या लोकसंख्येसाठी एक PSC असते। भारतामध्ये 25,020 अशा PSC आहेत। आता आपण बघूया प्रायमरी हेल्थ केअर सेंटर यांची कामे। आपल्याला हे कोणकोणत्या प्रकारच्या सेवा पुरवितात। नंबर 1 आहेत वैद्यकीय सेवा। सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा प्रायमरी हेल्थ केअर सेंटर पुरवतात। माता बाल आरोग्य सेवा, माता व बालकांचे लसीकरण, हेल्थ एज्युकेशन। नंतर आहेत प्रसूतीपूर्व सेवा। प्रसूतीपूर्व सेवेमध्ये मातेचे लसीकरण, मातेला स्वच्छतेविषयी आरोग्य शिक्षण किंवा प्रसूतीमध्ये स्तनपानाविषयी प्रोत्साहन अशा सेवा प्रायमरी हेल्थ केअर सेंटर पुरवितात। नंबर 4 आहेत प्रसूती सेवा। प्रसूती सेवा यामध्ये डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करणे, जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना संदर्भ सेवा देणे। नंबर 5 आहेत प्रसूती पश्चात सेवा। प्रसूती पश्चात सेवा यामध्ये आई आणि बालकांच्या सेवा ॲड होतात। नंबर 6 आहेत नवजात बालक सेवा। बालकाला समजा नवजात बालकाला काही त्रास जर झाला तर त्या प्रकारच्या सेवा या ठिकाणी अवेलेबल असतात, जसे की NICU वगैरे। बाळाला समजा कावीळ असेल तर त्यांना NICU मध्ये ठेवणे, तसेच कांगारू मदर केअर देणे। नंबर 7 आहेत बालकांची सेवा। बालकांची सेवा बालकाला होणारे आजार, अपघात इत्यादीवरच्या सेवा आपल्याला प्रायमरी हेल्थ केअर सेंटर पुरवितात। नंबर 8 आहेत कुटुंब नियोजनासंबंधी सर्व सेवा, जसे की कॉपर्टी बसविणे। कॉपर्टी सुद्धा प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये बसवतात। निरोधचे वाटप करणे, तसेच ट्युबेक्टॉमी, वेसोक्टॉमी यासारख्या सेवा, यासारखे ऑपरेशन करणे। नंबर 9 आहेत वैद्यकीय गर्भपात। सरकार मान्य वैद्यकीय गर्भपात करणे। नंबर 10 आहे सांसर्गिक रोगाचा प्रतिबंध करणे। सांसर्गिक रोग होऊ नये त्यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण देणे व झाला तर त्याच्यावरती उपचारी प्रायमरी हेल्थ केअर सेंटर करतात। नंबर 11 आहेत उपचार करणे। जर का एखाद्या व्यक्तीला कोणताही त्रास जर झाला किंवा आजार झाला तर त्याचे सर्व उपचार प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये करतात। नंबर 12 आहेत व्यवस्थापन, सर्व कामाचे व्यवस्थापन करणे। नंबर 13 आहेत मूलभूत प्रयोगशाळा। प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये प्रयोगशाळा असतात, लॅब, ज्या ठिकाणी आपण आपल्या सर्व टेस्ट करू शकतो। नंबर 14 आहेत संदर्भ सेवा। जर प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये काही सेवा उपलब्ध नसेल तर ते आपल्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवू शकतात, त्यासाठी ॲम्ब्युलन्सची सुविधा वगैरे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आपल्याला पुरविते। 15 आहेत राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम। सर्व प्रकारचे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम प्रायमरी हेल्थ केअर सेंटर राबवतात, जसे की उदाहरणार्थ समजा डेंग्यू नियंत्रण कार्यक्रम असेल, मलेरिया नियंत्रण कार्यक्रम असेल किंवा लसीकरण प्रोग्राम असेल, यांसारखे आरोग्य कार्यक्रम प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आयोजित करतात। नंतर आहेत निवडक शल्यक्रिया। निवडक शल्यक्रिया यामध्ये छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया करणे, उदाहरणार्थ अपेंडिसायटिस, एखाद्या छोटीशी गाठ वगैरे असेल तर ती काढणे किंवा मूळव्याध, फिशर यांसारखे ऑपरेशन या ठिकाणी होऊ शकतात। नंबर 17 आहेत नोंदी व अहवाल। सर्व केलेल्या कामाची नोंद ठेवणे व त्याची अहवाल तयार करणे हे काम प्रायमरी हेल्थ केअर सेंटरला करावे लागतात। नंबर 18 आहेत डॉक्टर व नर्सेस ट्रेनिंग। जे शिकाऊ डॉक्टर्स असतात किंवा नर्सेस असतात त्यांना ट्रेनिंग देण्याचे कामही प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये केले जाते। नंबर 19 आहेत आरोग्य शिक्षण। आरोग्य शिक्षण यामध्ये आई, बाळ, कुटुंब, समाज यांचा सर्वांचा समावेश होतो। या सर्वांना प्रायमरी हेल्थ केअर सेंटर यामधील जे डॉक्टर्स किंवा नर्सेस असतात ते सर्वांना हेल्थ एज्युकेशन देण्याचे काम करतात। त्यामुळे आपण रोगाचा प्रतिबंधही होऊ शकतो आणि जर का रोग झालाच तर त्यावर उपचारही आपण करू शकतो। प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये कोणकोण डॉक्टर्स किंवा नर्सेस अवेलेबल असतात, कोणकोणते कर्मचारी अवेलेबल असतात ते आता बघूयात। प्रायमरी हेल्थ केअर सेंटरचा पॅटर्न बघूया। त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणजे डॉक्टर्स, फार्मासिस्ट, आपल्याला औषधी गोळ्या वाटप करणारे, नर्सेस, रुग्णांची परिचारिका करणाऱ्या, महिला आरोग्य कर्मचारी, कॉन्ट्रॅक्ट बेस्ड नर्स, गट विस्तार प्रशिक्षक, आरोग्य सहाय्यक पुरुष, महिला, वरिष्ठ कारकून, कनिष्ठ कारकून, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, चालक
आणि चतुर्थी श्रेणी कर्मचारी इत्यादी कर्मचारी प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये उपलब्ध असतात. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेणीश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.